व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही कारण तेवढं आपण काही केलेलं नाही डिझाईनमध्ये. पण कोजागिरी पौर्णिमा निमित्त आपण एक डिझाईन केलेली आहे. तशा 2 डिझाईन आहे. एक ऑर्डर आली होती ती केलेली आहे आणि एक स्वतः मी केलेली आहे. म्हणजे जास्त काहीच केलेलं नाही त्यामध्ये, तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्हाला बघा ही डिझाईन आहे. कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आणि ही डिझाईन कशी केली बघूया आपण. आणि ही एक डिझाईन केली होती. आता ह्यामध्ये बघा तुम्ही, समजा मी सॉलिड कलर जर चेंज केला नाही बघा, सॉलिड कलरच केलेली, वरनं फक्त एक बॅकग्राऊंड टाकलेले आहे. बाकी स्लोगन वगैरे आणि कॅलिग्राफी आणि इथं ते आपण टाकलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, ह्याच्या जागी तुम्ही दुसरा बी टाकू शकता मसाला, तर तुम्हाला भेटेन कट बीट करू शकता. आणि अजून एक फ्री पिकला तुम्ही नाईट मोन बॅकग्राऊंड टाकलं ना, तिथं AI जनरेटेड तुम्हाला HD इमेजेस भेटून जातील. बघा किती भारी भारी आहेत, कोणतं बी घ्या. तर आता आपण डिझाईनला सुरुवात करतोय. आता मी इंस्टासाठी एक डिझाईन करतोय इंचेसमध्ये. हाईट 5 आहे, रुंदी 4 आहे, रिझोल्युशन मी 800 घेतलेलं इथं आणि साईज क्रिएट करतो. आता इथं सर्वात पहिले एक सॉलिड कलर घ्यावा लागतो आपल्याला. आणि आपण सॉलिड कलरच केलेलं आहे, जास्त आपण खेळत बसलेलो नाही, मी आत्ताच सांगतो तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण कॅलिग्राफी यूज केलेली आहे. ती मी डायरेक्ट ड्रॅग करतो इकडं, अशी ड्रॅग केलेली आहे आणि ह्याला मी असं पिन मारून घेतो. आणि आता आपण काय करूया, सर्व काही यूज केले ना, आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे स्लोगन ना तुम्हाला विशेष आहे. म्हणजे तुम्हाला गुगलला भेटून जातील. तुम्ही कोजागिरी पौर्णिमा टाकलं ना, तुम्हाला गुगलला पाहिजे तेवढे भेटतील. तर ते मी टाकून घेतले. आणि नॉर्मल हा फॉन्ट दिसतोय ना, तर हा कुठला फॉन्ट आहे, तर अनेक देवनागरीचा फॉन्ट आहे, लाईटमध्ये यूज केलेला आहे. इथं मी तो यूज करतोय आपण इथं ह्या डिझाईनमध्ये यूज केलेलं आहे. बघा ह्याला आपण ना मिडल अलाइनमेंट देतोय, कारण आपण टेक्स्ट वगैरे सगळे मिडललाच घेतलेले आहे. पण त्याच्या खाली निमित्त मंगलमय शुभेच्छा, त्याच्या खाली 2 लाईन आहेत ना, ते आपण मी पिन मारून घेतोय. इकडे ड्रॅग करून टाकतोय. सगळं ना अलाइनमेंट करून घ्यायचं. ज्यांना खरंच वाटतं ना बॅकग्राऊंडला मला लय खेळावं लागते किंवा मला लय वेस्ट जातोय माझा टाइम, त्यांनी सर्व आधी लावून घ्यायचं, त्यानंतर बॅकग्राऊंड सोबत हे करायचं. आता आपण काय करू, ह्या दोघांना नाही का ग्रुपमध्ये टाकू, जी कॅलिग्राफी आपली त्याला, आणि त्याच्यामध्ये ग्रेडियंट कलर देऊ. मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलीत बघा, तिथं ग्रेडियंट कलर आलेला आहे, तो यूज केलेला आहे मी. तर असं लावून घेतलं. आता पण बघा कसं अलाइनमेंट झालं आहे. आता आपण काय करू, फ्री पिकवरचं मी एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, मी तुम्हाला प्लेस करून दाखवतो. आता हे बॅकग्राऊंड मी घेतलं होतं, AI जनरेटेड आहे. ह्याला असं लावून घेतलं, थोडी साईज वाढवली आणि ह्याला असं वर घेऊन गेलो मी. आता मला काय करायचं आहे, हे एवढं नको आहे मला हायलाईट. त्यासाठी मी काय करणार, इथं स्क्रीन वगैरे बी करू शकतो किंवा इथं सॉफ्ट लाईट पण बघा, सॉफ्ट लाईट केलं मी आणि इथून ऑपोसिटी कमी केली एवढी. आता मला नाही का हे मून आहे ना, ते हायलाईट करायचं, म्हणजे थोडं नॉर्मल पाहिजे, म्हणजे दिसलं पाहिजे. त्यासाठी मी काय करतो, ह्याचं Ctrl+J करून 3-4 लेअर डुप्लिकेट घेतो आणि त्यांना सर्वांना समजा मी 4 घेतल्या आणि ह्या चौघांना काय करणार आहे, ग्रुप करणार आहे आणि Alt दाबून मास्क करतो. आता सर्व मास्क केले त्यामुळे ते गेलेले. आता आपण ब्रश घ्यायचा, सॉफ्ट ब्रश, हार्डनेस 0, इथून ऑपोसिटी कमी आणि बरोबर इथं मुंचित असं मारायचं, जेवढं लागेल तेवढं, म्हणजे आपलं शो होईल तेवढं, नाही का. हे बघा आता तास आपण करून घेतली होती डिझाईन, नॉर्मल डिझाईन आहे, जास्त काहीच केलं नाही. कारण आपलं थोडा PCचा विषय झाला होता, त्यामुळे काय मी जास्त भारी डिझाईन मला करता आली नाही. आणि मी आज व्हिडिओ शूट करते, उद्या पोस्ट करून देईन. आपल्याकडे एकच दिवस आहे, कधी डिझाईन करून कधी यूट्यूबला टाकायचं. त्यामुळे मी आता बनवली अशी साधी सोपी डिझाईन, पण दिसायला पण ती ओके वाटते. आणि तुम्ही याचा कलर बी चेंज करू शकता किंवा तुम्हाला वाटलं रे अजून ॲड करायचे, Pinterestला जायचं. आता Pinterestला आपल्याला नाही का खूप बॅकग्राऊंड भेटतील, म्हणजे एवढे प्रमाणाचे बाहेर बॅकग्राऊंड भेटतील ना. आता तुम्ही बघा इथं किती बॅकग्राऊंड आहे. समजा इथं मी जर ब्ल्यू टाकलं ना, फक्त ब्ल्यू, कारण आपल्या ब्ल्यूमध्येच पाहिजे थोडं डार्क ब्ल्यू असं, तर इथं आपल्याला खूप सारे ना कसे नवीन नवीन बॅकग्राऊंड भेटतील. ब्ल्यू स्काय टाका, डार्क,
बघा अजून आलेले तिथं. बघा हे वालं बॅकग्राऊंड पण ओके वाटते मला. किंवा आपण काय करूया, हे कॉपी करून फ्री पिकला टाकून बघू. तिथं बी काय भेटले तर भेटतील. इथं HD इमेज भेटतात तुम्हाला, पण काही लायसन असतं सबस्क्रिप्शनमध्ये. पण जे काही भेटतील ते यूज तर करू शकतो ना आपण, त्यामुळं. द गॅलेक्सी स्काय म्हणून टाकलेलं आहे मी. इथं बी प्रमाणाच्या बाहेर आलेलं. तर हे पण चांगलं आहे, पण ते प्रीमियम आहे, काही विषय नाही. आता हे वाला डाउनलोड करतो मी. डाउनलोड. आणि आता आपण यूज करून बघू. या बॅकग्राऊंडच्या वरती टाकू. या बॅकग्राऊंडच्या वर टाकलंय. आता याचा ब्लेंड चेंज करून बघू आपण कसं दिसतंय. तर तुम्ही बघताय मी ओव्हरले टाकलेला आहे आणि डिझाईन मध्ये एक वेगळाच लुक आलेला आहे. हे बघा, बिफोर असं होता, आफ्टर असं आहे. जर ब्लेंड अजून चेंज केलं ना आपल्याला, तो ओव्हरले ठेवतोय मी इथं. याची थोडी ऑफिसिटी कमी करूया आपण. आणि आता बघा तुम्ही कशी डिझाईन वाटते आपली. थोडी ऑफिसिटी कमी. आपण जे ग्रुपमध्ये टाकलेलं आहे ना, त्याला ग्रेडियंट दिलंय. त्याला आपण ग्रेडियंट दिलंय ना, तर ग्रेडियंट चेंज करून बघू आपण कसं दिसतंय अजून. हे मला ओके वाटतंय, किंवा आधीचा पण ओकेच, असा काही विषय नाही. तुमच्या जेव्हा ठेवा तुम्हाला कसं वाटतं तसं. फक्त मी काय करतोय, आता इथं खाली डॉट क्रिएट करतोय. मी असे 3 सर्कल घेतलेले आहेत कॉपी करून, आणि ह्या तिघांना पिन मारतो. ह्याचा कलर मी व्हाईटच ठेवतोय सगळ्यांचा. तिघांना ना मी ब्लेंड चेंज करतोय, ओव्हरली ठेवतोय, किंवा मग सॉफ्ट लाईट ठेवतो. असं लावून टाकतो खालीच्या, थोडं नेक्स्ट लेवलचं करण्यासाठी. तर ओके, आपली डिझाईन बघा झालेली आहे. काहीच केलं नाही, नॉर्मल डिझाईन होती. तुम्ही कॅलिग्राफी वापरून अजून चांगली डिझाईन करू शकता, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नॉर्मलच केले, जास्त काही केलेलं नाही. PSD फाईल देऊन टाकतो. असे ठेवले, फोटो बिटो टाकला तरी डिझाईन ओके, काहीच विषय नाही. अशी ठेवली तरी काहीच विषय नाही. म्हणजे थोडी ऑफिसिटी कमी केली ना अशी, तर बघा. किंवा मग ह्याला तुम्ही कलर लुकअप जरी टाकला ना याच्यावरती, हे बघा आता बघा किती भारी भारी इफेक्ट पडतोय आपल्या डिझाईन. बघा हा एक इफेक्ट लय भारी पडतो. त्यामुळे तुम्ही पाहिजे तसं करा, मी सांगितलेलं आहे. PSD फाईल देतो ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ही डिझाईन ना आपल्याला आली होती, ते आपण दिली. काय PSD देता येणार नाही मला. ही PSD फाईल देतो, याच्यामध्ये सगळे कॅलिग्राफी पण सगळे, आणि मटेरियल पण देऊन टाकतो खाली तुम्हाला. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.